किराणा व भुसार सिक्वल. तर काय सांगत होतो, चितळे रोडवर मामाजींचं किराणा मालाचं मोठं दुकान होतं. दुकानात जाताना ही यादीची वही घेऊन जायची. तिथे गेल्यावर मामाजी त्या यादीप्रमाणे रकमेची नोंद करत फक्त टोटल विचारून बाबा पैसे देत असत. विश्वास हाच एक भाव मनी ठेवून आम्ही वाण सामान आणत असो. अर्थात मामाजींनी सुद्धा त्या विश्वासाला कधी तडा जाऊ दिला नाही. मी अभ्यास फारसा करायचोच नाही. आमची आई म्हणायची, अशाने मामाजींच्या दुकानात पुड्या बांधाव्या लागतील. पण खरंच पुड्या बांधणं हे काही खायचं काम नाही. बरीच वर्ष प्रयत्न करून सुद्धा अजूनही मला ते जमलेलं नाहीये. मॉलवाल्या मंडळींनी बाजार मोठा मांडलाय, पण किराणा घराण्याच्या आपुलकीचा भुसा करून टाकलाय. पॅक बंद पिशव्यातून मला अजूनही मामाजी आठवत राहतात. आठवणीचा तोच खुराक घेऊन मी आजकाल किराणा घडतो. मागच्या वर्षी चिपळुणात हिंडत होतो. बाजारपेठेत लेले, अभ्यंकर वगैरे मंडळींची दुकानं दिसली. भरून आलं. ठरलं तर रिटायरमेंट नंतर मी पण सदाशिव पेठ पुणे येथे दुकान थाटणार. वरतीच आपला फ्लॅट असणार, टक्कल पडणार आहे, वाढतं पोट आहे, अंतू शेट व्हायला एवढं कारण पुरेस आहे. दुकान आपलंच आहे, तुम्ही या तर खरं. घंटी वाजवली की वरनं चहाचा कप येईल. चहा होई तोपर्यंत माल बांधून होईल. केळकर आणि मंडळी, किराणा व भुसार मालाचे ठोक व किरकोळ व्यापारी, पुणे 30. नक्की यायचं.